प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ झाला। ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडविणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचविण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था, सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत रानविहीर गावात देखील हा उपक्रम सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले। गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच कौशल्याताई देवराम भुसारे, उपसरपंच रामचंद्र भुसारे, ग्रामसेवक नामदेव गावित यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कौशल्या देवराम भुसारे, लोकनियुक्त सरपंच रानविहीर, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आमच्या गावात सुरू झालेलं आहे। स्वच्छता आणि ग्रामसभा बैठका काही वेळोवेळी होत आहेत। तसेच स्वच्छता, पाणी पुरवठा, सौर ऊर्जा, वृक्षारोपण, पायाभूत सुविधा आम्ही वेळोवेळी करीत आहोत। समृद्ध पंचायतराज अभियानाला आपल्या गावात सुरुवात झाली आहे, काय सांगाल? मुख्यमंत्री पंचायतराज जे अभियान सुरू झाले 17 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत, तर प्राधान्याने आम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून गावातून स्वच्छतेला सर्वप्रथम मान्यता दिलेली आहे। त्यासाठी अख्ख्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या 4 पाड्यामध्ये स्वच्छता राबवण्याचे काम आमचे गावातील लोकनियुक्त सरपंच कौशल्या भुसारे व ग्रामसेवक नामदेवराव गावित यांनी त्यात लक्ष घालून सगळ्या गावात स्वच्छता कशी राहील यासाठी प्राधान्य दिलेलं आहे। या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत नेमका काय बदल झालाय असं वाटतंय? पूर्वी कसं होतं, पूर्वी काही याच्या निधीमुळं, अपूर्त निधीमुळं काही योजना ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येत नव्हत्या, पण आता भरपूर शासन सहकार्य करत असल्यामुळे त्या योजना राबवण्यास गावकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वगैरे आणि इतर जे आमच्या गावातील जनता आहे वेळोवेळी सहकार्य करत आहे। त्याच्यामुळे ते योजना राबवण्यास थोडंसं जरी विलंब होत असला तरी पण त्या कार्यरत करत आहेत। ग्रामपंचायतीची नुकतंच ग्रामसभा संपन्न झाली, तर त्यात स्थानिक नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? ग्रामसभा झाली, त्यामध्ये गावातील बरेच जे जुने नवे वगैरे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे, महिला मंडळ, बालकं वगैरे सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला आणि ग्रामसभा यशस्वीरित्या पार पाडली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।